नमस्कार, मी नागेश गोसावी, होम मिनिस्टर रियालिटी माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज नवीन दिवस, नवीन व्हिडिओ आणि तेवढाच एनर्जीने तुमच्यासाठी नवीन प्रोजेक्ट घेऊन आजचा प्रोजेक्ट का खास आहे, काय इथं फ्लॅट घ्यावा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सगळी माहिती देईल। सगळ्यात पहिला ही कलाकृती बघून घ्या, हे तुम्हाला दिसेल डेव्हलपर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय। असं काहीतरी वेगळं पण खूप कमी डेव्हलपर खूप कमी प्रोजेक्ट मध्ये बघायला मिळतात, पण या प्रोजेक्टला तुम्ही याल ना तर तुम्हाला काहीतरी वेगळं नक्की बघायला मिळेल, कारण की तुम्ही प्रत्यक्षात अनुभवा। मी बोलण्यापेक्षा प्रत्यक्षात या, इथले अमेनिटीज, क्लब हाऊस सगळं बघा, अनुभवा, नंतर फ्लॅट बुक करा। आज मी तुमच्यासाठी एक असा प्रोजेक्ट घेऊनलाय ना, म्हणजे आतापर्यंत तुम्ही माझे बरेच व्हिडिओ बघितले असतील यूट्यूबला, साधारणतः एक 150 व्हिडिओच्या आसपास मी टाकले यूट्यूबमध्ये। प्रत्येक वेळी बराच म्हणजे खूप कमी असे प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये ना क्लब हाऊस रेडी आहे। काय होतं मी सांगतो की अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्हाला म्हणजे अमेनिटी मिळणार, स्विमिंग पूल मिळणार, जिम मिळणार आणि नंतर तुम्हाला हा एरियामध्ये तुम्हाला एक पार्टी हॉल येणार। सगळं कसं स्वप्न असतात की होणार, करणार, दाखवणार, पण या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट घ्यायचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे, तुम्ही बघू शकता क्लब हाऊस पूर्ण रेडी आहे। हे तुम्हाला दिसतं ना, पूर्ण क्लब हाऊस रेडी आहे। स्विमिंग पूल झालं, पार्टी हॉल झालं, इंडोर गेम झालं, गार्डन एरिया बघा एवढा स्पेशियस आहे। म्हणजे असं नाही की तुम्हाला फ्युचरमध्ये होणार काय होणार, लाईव्ह प्रत्यक्ष सगळं जिवंत येते, सगळं तुम्हाला रेडी बघायला मिळणार आहे। तुम्हाला नंतर 6 एकरचा टाउनशिप प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये तुम्ही बघू शकता 1, 2, 3, 4 आणि हा 5 आणि त्या बाजूला आता 6 नंबरचा टावर लॉन्च झालेला आहे। ज्याचा मी आज व्हिडिओ बनवणार आहे तो 6 नंबरचा टावर डेव्हलपरने लॉन्च केलेला आहे आणि 7 टोटल 7च टावर आहे। या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट घ्यायचा सगळ्यात महत्त्वाचा USP पॉईंट हा एक आहे की तुम्हाला या सगळ्या अम्युनिटीज तर बघायला मिळतात आहे, पण त्यासोबत तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठाणे स्टेशनपासून जवळ या प्रोजेक्ट इतक्या जवळ आहे ना, म्हणजे आजवर तुम्ही बरेच जण मला बोलतात नागेश सर आम्हाला ठाणे स्टेशन जवळ पाहिजे, तर तुम्हाला सांगतो ठाणे स्टेशन इतकं जवळ आहे ना, फक्त 4 किलोमीटरवरती ठाणे स्टेशन आहे। 4 किलोमीटर म्हणजे तुम्ही जर शेअरिंग ऑटोने जरी आलात तर 10-15 रुपयात तुम्ही या प्रोजेक्टला येऊ शकतात। तुम्हाला जर तुम्ही साकेत रोड बद्दल ऐकलं असेल, ठाण्यामध्ये स्टेशनपासून जर साकेत रोड असेल, तुमचा जो गोकुळनगर माजिवडा जंक्शनचा रोड असेल, जर तुम्ही घोडबंद रोडला जाता, पण तुम्ही साकेत रोड मार्गे जर आलात तर सिडकोच्या बसस्टॉपवरून त्या या प्रोजेक्टला मिनिमम 10 ते 15 मिनिटात तुम्ही टच होत आहे। असा हा प्रोजेक्ट ठाणे स्टेशनपासून जवळ आहे। कनेक्टिव्हिटी मेट्रो स्टेशन बघायला गेलं तर बाळको मेट्रो स्टेशन या प्रोजेक्टपासून जवळ आहे। बाळको मेट्रो स्टेशन तर मुलांचा विचार केला शाळेत ना, तर सिटी गोयंकासारखे स्कूल आहे, लोढा वर्ल्ड स्कूल आहे, म्हणजे विवियाना मॉल जवळ आहे, ज्युपिटर हॉस्पिटल जवळ आहे, सगळं काय बँक ऑन आहे, म्हणजे 5-10 मिनिटांनंतर सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात। या प्रोजेक्टवरती तुम्हाला फ्लॅट दाखवण्यात जर काही महत्त्वाच्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात, त्या म्हणजे हे जे तुम्ही टावर बघतात ना, हे ऑलरेडी ओसी रिसिव्ड आहेत, लोक राहत आहेत। तुम्हाला दिसेल आता या बिल्डिंगला साधारणतः 4 ते 5 वर्ष झालेत, तरी पण तुम्ही बघू शकता ही कंडिशन कशी आहे, डेव्हलपरचं काम कसं तुम्हाला अंदाज येईल। या साईडला तुम्हाला पार्टी हॉल वगैरे तुम्ही सगळं जर आतमधून अम्युनिटीज दाखवायला गेलो ना, तर साधारणतः तो व्हिडिओ अर्धा 1 तासाचा होऊन जाईल। हे तुम्हाला मी व्हिडिओचा शेवट बघा, तुम्हाला मी अम्युनिटीजचे काय पार्ट्स आहेत ते जॉईन करून दाखवेल। फक्त तुम्हाला मला हे दाखवायचं होतं की क्लब हाऊस रेडी आहे। हा टावर मी विकलेला 1-2 वर्षापूर्वी अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये काम चालू होतं या टावर, 5 नंबर टावर। एक 80-85 लाखाच्या दारात जातात, 15 लाखाचं ॲप्रिशिएशन 2 वर्षात दिलं डेव्हलपरने। 2 BHK 1 BHK कॉन्फिगरेशन आहे। 6 नंबरचा टावर लॉन्च झालेला आहे। बिल्डर सबवेन्शन करून स्कीम आणली फायनान्सची, खूप अप्रतिम स्कीम आहे। फक्त 30% आता भरा बघा। आता मी त्या सगळ्या गोष्टी सांगत नाही, फ्लॅट पहिला दाखवतो नंतर तुम्हाला सांगतो, पण सगळ्यात पहिला समजून घ्या क्लब हाऊस तर मिळतोच आहे। तुमच्या मनात प्रश्न होतो नागेश सर, बऱ्याच ठिकाणी काय होतं की क्लब हाऊस छोटा पडतो, आता हे त्यांचे 5 टावरचे ऑलरेडी जोडा आहेत, त्यानंतर परत त्यांना हा नवीन टावर येणार, मग एवढ्या लोकांसाठी अम्युनिटीज कशा म्हणजे जागा कशी होणार, तर डेव्हलपरनी तुम्ही या तुम्हाला दाखवतो। या साईडला इंडोर स्विमिंग पूल, तिथं पण स्विमिंग पूल आहे। या क्लब हाऊसमध्ये ऑलरेडी स्विमिंग पूल डेव्हलपरने दिलेला आहे, पार्टी हॉल असेल, जिम असेल, बघू शकता तुम्ही। बेसमेंटला खाली ग्राउंडला पार्किंग दिलेली आहे, या साईडला छोटंसं गार्डन केलेलं आहे, अगदी जवळ आलं टावरच्या, अगदी त्याच्या बाजूला दुसरा टावर लॉन्च झालेला आहे, जो 6 नंबर टावर आहे। 1 BHK 2 BHK कॉन्फिगरेशन आहे। पुन्हा एकदा बघा बिल्डिंग एलिव्हेशन बघा, बाल्कनी मिळते तुम्हाला याच्यामध्ये। तुम्ही जर 400+ कार्पेट बघतात ती तुमची इच्छा पूर्ण होते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेशनपासून जवळ आहे, अम्युनिटीज रेडी आहेत, फक्त एक साधारणतः 3 ते 4 वर्ष तुम्हाला थांबावं लागणार आहे, पण बिल्डर सबवेन्शन स्कीम आहे, फक्त 30% पेमेंट आता भरा, 1 वर्ष नो EMI। आता ही झाली प्रोजेक्ट बद्दल माहिती।
आता मी तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये जाऊन फ्लॅट दाखवतो. बिल्डरच्या काही स्टॅम्प ड्युटीच्या पण ऑफर आहेत. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला सॅम्पल फ्लॅट आवडेल, नंतर मग फायनान्सच्या गोष्टी शेवटला करू. चला आपण सॅम्पल फ्लॅट बघूयात. बाहेरील अमेनिटीज तुम्हाला दाखवल्या, पुन्हा साईटचा टूर करून दाखवला. तुम्हाला सांगितलं की अमेनिटीज मध्ये भरपूर वेळा काय होतं अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये की पूर्ण प्रोजेक्ट डिलिव्हर्ड होतो, म्हणजे पूर्ण टावर बनतात, त्यानंतर अमेनिटीज डेव्हलपर बनवतो. पण इथं तसं नाही. इथं डेव्हलपरने ऑलरेडी पहिला एक फेज 1 डिलिव्हर्ड झालेला आहे. अमेनिटीज पूर्ण क्लब हाऊस रेडी केलेला आहे. काही लोकांना असं वाटत असेल की इथं अमेनिटीज एवढा शॉर्ट पडतील, डेव्हलपरने अजून एक दुसरा वेगळा क्लब हाऊस त्यांच्या रेडी केलेला आहे. तुम्ही इथं साईट व्हिजिटला आलात ना, हे मी तुम्हाला बोलण्याच्या प्रत्यक्षात तुम्ही बघाल ना, तुम्ही फील कराल ना, तेव्हा तुम्हाला जास्त आयडिया येईल. आता मी तुम्हाला सॅम्पल फ्लॅट शो फ्लॅट तुम्हाला दाखवणार आहे. त्यापूर्वी मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्यात, काही ऑफर्स आहेत, डेव्हलपरनी काही ऑफर्स आणल्यात. बरं ठीक आहे, मी पहिला फ्लॅट दाखवतो, नंतर तुम्ही ऑफर समजून घ्या. आता हा जो फ्लॅट आहे ना, 2 BHK कार्पेटचा फ्लॅट आहे. 2 BHK कॉन्फिगरेशनचा हा शो फ्लॅट सॅम्पल फ्लॅट बनवला आहे. 2 BHK मध्ये 2 कार्पेट आहे, एक 608 कार्पेट आहे, एक 628 कार्पेट आहे. 1 BHK मध्ये 430चा कार्पेट आहे. हा जो फ्लॅट मध्ये याच्या फ्लॅट मध्ये तुमच्या काय गरजा आहेत, ज्या महत्त्वाच्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. आज प्रत्येकाला वाटतं की आपल्या घराला बाल्कनी असावी. डेव्हलपरने बाल्कनी बघा किती छान दिलेली आहे. एवढी बाल्कनी 3-3.5 फुटाची बाल्कनी आहे, ती तुम्हाला वापरायला मिळते. एक 46 फ्लोअरचा टावर आहे. 46 फ्लोअरच्या टावर मध्ये तुम्हाला बाल्कनीचा आनंद घ्यायचा असाल तर मला बाल्कनी डेव्हलपर देते. बरेच जण बोलतात नागेश सर आम्हाला असे फ्लॅट दाखवा, असे प्रोजेक्ट दाखवा ना ज्याच्यामध्ये आम्हाला बाल्कनी मिळेल. तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये मला बाल्कनी मिळते, तुमची पहिली गरज पूर्ण होते. नंतर किचन तुम्ही बघू शकता. किचन डबल साइड प्लॅटफॉर्म दिलेला आहे डेव्हलपरने, आणि किचनमध्ये डेव्हलपर तुम्हाला मॉड्युलर किचन देतोय. म्हणजे तुम्हाला भरपूर जण म्हणतात की नागेश सर अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट घेतोय, मग काय ऑफर आहे का नाही, आम्हाला किचन पाहिजे. डेव्हलपर तुम्हाला खाली जे प्लॅटफॉर्म दिसतात ना, डबल साइड प्लॅटफॉर्म, तुम्हाला किचन आतमधले ट्रॉलीज वगैरे तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही बघू शकता खूप छान लेआउट आहे. या साईडला कॉमन वॉशरूम बघा तुम्ही. युटिलिटी एरिया त्यामध्ये वेगळा दिलेला आहे. वॉशिंग मशीनसाठी तुम्हाला त्या साईडला ड्राय एरिया वेगळा आतमध्ये दिलेला आहे. हा तुमचा कॉमन बेडरूम. बेड ठेवून सुद्धा इतकी जागा फिरायला आहे. या साईडला वॉर्डरोबसाठी जागा दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला आता कॉमन म्हणजे लहान मुलांचा बच्चा कंपनीसाठी, सिनियर सिटीजनसाठी, आई वडिलांसाठी जो तुम्ही जर बेडरूम बघत असाल त्याच्यामध्ये मला वॉर्डरोबची जागा सुद्धा दिलेली आहे. हा 2 BHKचा 628चा कार्पेट आहे. 608, 708 मध्ये काही थोडाफार डिफरन्स आहे. तुम्ही साईटवरती या, तुम्हाला कळेल. 2 BHK मध्ये तुम्हाला वॉर्डरोबला जागा दिली आहे. तुम्ही बघू शकता इतका मोठा वॉर्डरोब तुम्हाला समोर दिसतोय. बेड ठेवून सुद्धा इतकी जागा फिरायला आहे, आणि त्याला समजी सुद्धा अटॅच टॉयलेट तुम्हाला दिलेलं आहे. 1 BHKचा लेआउट, आता 1 BHKचा सॅम्पल फ्लॅट शो फ्लॅट बनवलेला नाही आहे, पण तुम्हाला या 2 BHK मध्ये आयडिया येईल, आणि फ्लोअर प्लॅन वगैरे तुम्हाला सगळं बघाल तुम्ही, तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की 1 BHK 430चा कार्पेट आहे. 1 BHK 69 लाख प्लस टॅक्सेस, 69 लाखापासून प्लस टॅक्सेस तुम्हाला 1 BHK सुरू होतो. आणि 2 BHK जो हा तुम्ही 628चा कार्पेट बघितला आहे, तो तुम्हाला 2 BHK माझ्याकडे 608चा पण कार्पेट आहे. 98 लाख प्लस टॅक्सेस, 98 लाख प्लस टॅक्सेस. पण तुम्ही माझ्याकडून व्हिजिट करता आणि तुम्ही साईट व्हिजिट करता, फ्लॅट बघायला येताना, नक्की तुम्हाला बेस्ट रेटमध्ये मी करून देईल. पण डेव्हलपरच्या काही गोष्टी तुम्हाला बोललो मी सुरुवातीला की काय ऑफर्स आहेत. डेव्हलपरने सबवेन्शन स्कीम आणली आहे, बिल्डर सबवेन्शन स्कीम. फक्त 30% पेमेंट आता भरा, 30%. 1 वर्षासाठी तुम्हाला काहीच EMI पडणार नाही. 1 वर्ष नो EMI हॉलिडे. साधारणतः 2027-28च्या दरम्यान परेशान आहे, पण सुरुवातीचा 1 वर्ष तुमच्याकडे 30% पेमेंट असेल किंवा तुम्ही बँक डिस्बर्समेंट करा. 1 वर्ष तुम्हाला बाकीचं काही तुम्हाला EMI किंवा बाकीचं म्हणजे स्लॅब वाईज पेमेंट जसं सुरू होतं की आता 45%, नंतर स्लॅब पूर्ण आला 1 माळा 2 माळा, तसं काहीच नाही. फक्त 30%ची स्कीम आहे बिल्डर सबवेन्शन, आणि 0 स्टॅम्प ड्युटी आहे. डेव्हलपर तुम्हाला 69 लाख प्लस टॅक्सेसमध्ये तुम्हाला 0 स्टॅम्प ड्युटीची ऑफर आहे. 2 BHK बघता 98 लाख प्लस टॅक्सेस, 0 स्टॅम्प ड्युटीची ऑफर आहे. आणि त्याशिवाय सोने पे सुहागा मॉड्युलर किचन तुम्हाला मिळते. तुम्ही जेवढं लवकरात लवकर या, काही ठराविक लोकांसाठी ज्या ऑफर्स आहेत. मी तुम्हाला सांगितलं ना, या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट घ्यायचा असेल ना, 2 ते 3 गोष्टी प्रामुख्याने महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ठाणे स्टेशनपासून जवळ आहे प्रोजेक्ट. 5 ते 6 किलोमीटरवर. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही या, व्हिजिट करा. माझ्या बोलण्यावरती विश्वास नसेल तर तुम्ही स्वतःचा गुगल मॅप ओपन करा. इव्हन तुम्ही स्टेशनवरून मी सांगेल तुम्हाला फोन करा मला, स्टेशनवर तुम्ही ऑटोने या. तुम्ही 10 ते 15 मिनिटात तुम्ही या साईटवरती पोहोचाल. दुसरा महत्त्वाचा पॉईंट मेट्रो कनेक्टिव्हिटी. या प्रोजेक्टपासून मेट्रो कनेक्टिव्हिटी इतकी जवळ आहे. कापरबोडी असेल, तुमचं बाळको मेट्रो स्टेशन असेल 5 मिनिटाच्या अंतरावरती. CP सर गोयंकासारखी स्कूल आहे इंटरनॅशनल, त्यानंतर तुमचा लोढा वर्ल्ड स्कूल आहे, त्यानंतर तुमचा विवियाना मॉल असतं, ज्युपिटर हॉस्पिटल, सगळं काय नियर बाय. असा प्रोजेक्ट तुम्हाला मेट्रो कनेक्टिव्हिटी पास आहे. तुम्हाला क्लब हाऊस रेडी आहे. ऑलरेडी 5 टावर ऑलरेडी डिलिव्हर्ड झाले. 6वा टावर जो लॉन्च केला आहे त्याच्यासाठी तुम्हाला हा फ्लॅट बनवला आहे. तुम्ही साईट व्हिजिट करायला आहे. तुम्हाला तर माहिती आहे मी नागेश गोसावी तुमच्याकडून कोणतेही ब्रोकर घेत नाही. तुम्ही मला कॉल करा, तुम्हाला पिकअप ड्रॉप हवा असेल तर मी तुम्हाला पिकअप ड्रॉपही देईन. चला तर मग वेळ घालू नका, तुमच्या स्वप्नातला 1 BHK 2 BHK येथे बुक करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.